नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आहे रविवार, गुढीपाडवा आहे. तर सगळ्यांना माझ्या यूट्यूब फॅमिलीला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर अशी देवपूजा माझी झालेली आहे. फुलं आणलेली होती, पण गाडीलाही मोठ्या गाडीला हार बनवायचा होता म्हणून. आणि तसंही रविवारी आता रामनवमी येणार आहे, त्याच्यामुळे मग साईबाबांचं सगळं देवघर वगैरे क्लीन करून घेतलेलं आहे. तर आज भाजीला फणसाची भाजी करायची ठरवली आणि बटाटा, वरण, पुरी, श्रीखंड आणि भात आणि अळूवडी. पण अळूवडी माझ्या मते केवढा वेळ जाईल त्याच्यावर डिपेंड आहे. अमोल बोलले मी फणसाचं करून घेतो, तोपर्यंत तू नंतर करून अळूवडींचं तयार करून घे. तर अन्वी आणि तिची मैत्रीण इथे खेळत होते. इथे ना बाहेर मी रांगोळी काढलेली आहे, असं दाराला तोरण घातलेलं आहे, कडुलिंबाचा पाला लावलेला आहे, इथे टहाळ लावलेली आहे आणि असं हार बनवून घेतलेला आहे. अन्वीने इथे रांगोळी पूर्ण विस्कटवलेली आहे. दिवा लावलेला होता सकाळी. मोठी रांगोळी म्हणून मी काढत नाही, का आता अन्वी ठेवत नाही. तर अळूवड्यांची पानं ना स्वच्छ धुवून वगैरे एका साईडला ठेवून दिलेली होती. इकडे मी सकाळीच लवकरच जेवणाला लागलेली, पीठ मळून ठेवले पुऱ्यांसाठी. हे आहे आधी ना मी तेल बाजूला करून ठेवते. ओलं खोबरं भाजीसाठी आणि वरणासाठी तयार करून ठेवलेलं आहे. आता ही कधी करायला वेळ भेटेल तेव्हा करणार. इथे बटाट्याची भाजी तयार झालेली आहे, वरण तयार झालेलं आहे. वरणावर ना फक्त खोबरं टाकायचं बाकी आहे. कोथिंबीर भाजीत आणि वरणामध्ये ना टाकून झालेली आहे. तर ना ह्याच्या व्हिडिओ मी नाही पूर्ण करू शकले, खूप घाई होती. हार बनवण्यापासून, पूजा करण्यापासून, रांगोळ्यांचं करायला म्हणून नाही जमलं. लवकरच जेवण पण करायचं होतं, नैवेद्य दाखवायला म्हणून. तर इथे भात करून घेतलेला आहे. फणसाच्या भाजीची रेसिपी मी ह्याच्या आधी 2दा मी टाकलेली आहे. आता मी अळूवड्या जशा आपण पान लावून सगळं करतो ना, लावतो मटेरियल, तसं मी नाही करणार आहे. साध्या अमोलने ना इथे फणस कापेपर्यंत पटकन अळूवड्यांचं मी करून घेतलेलं आहे. बारीक चिरून घेतलेली आहे हाताला तेल लावून. ह्याची सेपरेट व्हिडिओ मी आता टाकणार आहे थोड्या वेळाने, पण ही लॉंग व्हिडिओ माझी आधी टाकून घेते. तर फणस बॉईल करायला ठेवते. आता एकच सिटी काढणार आहे फक्त कुकरला. आणि फणसाच्या भाजीसाठीही मी कांदा कापून ठेवलेला आहे. अद्रक लसूणची पेस्ट, मिरचीची पेस्ट तयार केलेली आहे.
आज काय गोड करायचा प्रश्न नाही आहे, त्याच्यामुळे ठीक आहे. आज गुढीपाडवा आहे ना, तर श्रीखंड पुरीच मोस्टली सगळ्यांकडे होते, कारण होळीच्या दिवशी पुरणपोळ्या झालेल्या असतात. तर आता इथे मी फणस बॉईल करायला ठेवते. फणसाची भाजी ना मसाल्यातही छान होते आणि मिरचीत पण छान होते. ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, फणसाची भाजी मी मिरचीतच केलेली आहे. साधारण माझं जेवण होईल, पण वड्या व्हायला कदाचित वेळ लागेल, कारण गॅस तयार नव्हता त्यामुळे. तर आता इथे ना मी फणसाच्या भाजीसाठी हे ना छोट्या आकाराचे कांदे आहेत, जे भाजीसाठी मी यूज करते. आणि हे वरती आहेत ना, ते मोठे आकाराचे आहेत, कारण ते ना वाटपासाठी मी यूज करते. म्हणजे 2-3 कापले तरी इनफ आहे. आता फक्त फणसाच्या भाजीसाठी मी आता हे साधारण 5 का 6 कांदे मी आता काढते. आणि लसूण थोडीशी, परवा लसूण सोलून ठेवलेली ती संपलेली आहे, म्हणून आता एक कांडी मी सोलून घेणार आहे. सगळं एकटं करायचं असेल तर नाही जमत. अमोल आज होते ना, त्याच्यामुळे मी सगळा बेट हा घातलेला होता. तर मॅडम आलेल्या खेळायलाच आत्तू आत्तू करत, पप्पांची मांडी सोडत नव्हती, म्हणजे माझे पप्पा तिचे बाबा ते. तर थोडंसं तिला असं मी चाळवलं, तिला मस्ती आलेली म्हणून. गोंडू आहे ती आमची. तर आता हे कांदे मी कापायला घेते. एक शिट्टी झाली की ते बंद करून ठेवणार. आणि इथे ना कांदे कापून, हे बघा कांदे कापून तयार आहेत. आणि कुकर खोलून ना चाळणीत मी ते गाळायला ठेवलेलं आहे, म्हणजे थंड लवकर होईल. कुकरला लावायचं असेल तर कुकरला लावू, पण आय थिंक मला वाटतं आज स्मॅश करेल मी आणि मग करेल. तर चला आता मी भाजीची तयारी करून घेते फणसाच्या. हाताला ना खाज लागलेली अळूवड्यांची पानं हे करून शेवटी मग अमोलला सांगितलं मी थोडंफार हेल्प करा. आणि आता इथे मी भाजीला फोडणी द्यायला सुरुवात करत आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल मी कशी केलेली आहे, आता इथे व्हिडिओमध्ये मी दाखवत नाही आहे. हे थंड झाले का पाहिलं तर इथे मी आता पुऱ्या तळायला सुरुवात केलेली आहे. तर ना पहिल्या जेवण झालेलं देवाचं नैवेद्य काढायचं होतं, म्हणून 5 पुऱ्या करायच्या होत्या. ही फणसाची भाजी तयार आहे, वड्याही तयार आहेत, तेल गरम करायला ठेवलेलं आहे, बटाट्याची भाजी, इथे वरण आहे आणि भात. वरणामध्ये ओलं खोबरं मी टाकून घेतलेलं आहे. तर सगळ्यात आधी मी देवाच्या 5 पुऱ्या करून त्यात तळून अमोलला सांगितलं आधी तुम्ही नैवेद्य दाखवून घ्या, कारण जास्त लेट झालेलं हे बरं नाही आहे, म्हणून साधारण 1:45 वाजलेला नैवेद्य दाखवायला. तर इथे तेल तापलेलं आहे. तर देवाच्या पुऱ्या झाल्या ना, ते इथे उभ्या उभ्या मी म्हटलं जेवणाच्या पुऱ्या आहेत ना, त्या मी करून घेते. जास्त नाही, 15-1 केलेल्या आहेत, कारण मुलं जास्त ऑइली खायला मागत नाहीत म्हणून. तर इथे ना पटापट छोट्या छोट्या लाट्या घेऊन मी पुऱ्या लाटत होती, कारण मी कटिंग करण्यामध्ये वेळ घालवला नाही. सरळ असं केलं. डाळ थोडीशी गरम करायला ठेवली, कारण सकाळीच उठून जेवणाला सुरुवात केलेली होती म्हणून. तर ना हे बघा अशी छोटीशी लाटी घेतलेली आहे, साधारण 2, 3 किंवा 4 असे फिरवले की एक पुरी तयार होते.
छानपैकी अशा फुगलेल्या आहेत. फक्त गॅस फास्ट पाहिजे म्हणजे फुलतो लगेच, पुऱ्या फुलतात. इथे ना अमोल व्हिडिओ करवते मध्ये मध्ये मग येऊन. चला माझं नैवेद्य झालेलं आहे. बाप्पाला नैवेद्य दाखवून घेतलेलं आहे. आता आमच्या पुऱ्या झाल्या की आम्ही पटकन जेवायला बसणार. तर छानपैकी देवपूजा झालेली आहे माझी. सगळ्या देवांना अशी फुलं घातल्याने की खूप सुंदर वाटतं आणि त्यात मनमोहक वास, सुगंध अगरबत्तीचा खूप छान वाटतं, मनाला प्रसन्न वाटतं. अक्कलकोटला मागे गेलेली ना तेव्हा ते मी बुक आणलेलं रोज 108 वेळा पुस्तकात श्री स्वामी समर्थ लिहायचं आहे. तर बघा जेवण मी आता घेतलेलं आहे. आता फक्त जेवायला वाढायचं आहे. पापड वगैरे नाही तळलेत कारण ऑलरेडी पुऱ्या तेलकटच आहे म्हणून जास्त नको. तर चला आता आम्ही जेवायला घेतो. तर व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणारे ब्लॉग किंवा व्हिडिओज, रेसिपीज सगळी तुम्हाला सगळ्यात आधी अपडेट मिळेल. तर अर्णव माझा मोठा झाला आहे. मला पण थोडीशी हेल्प करतो तो, पाणी घेण्यापासून ताटं घेण्यापर्यंत. आणि जेवण झालं की स्वतःची ताटं उचलून इतरांचीही ताटं उचलायची हे कामही तो करतो. गरम गरम पुऱ्या आणि श्रीखंड खायला या. अन्वीना श्रीखंडाच्याच मागे लागलेली, बाकी तिने काहीच खाऊन बघितलं नाही. फक्त आमचं ताट भरलेलं असतं ना तसं तिचं पण ताट भरलेलं पाहिजे बस. फक्त थोडं थोडं असेल ना तरी चालतं पण तिचंही ताट भरलेलं पाहिजे. तर छोट्याशा डिशमध्ये एक पुरी, थोडासा भात, वरण आणि बटाट्याचे कापे असे 2-3 दिलेले आहेत. पण तिने ते न खाता फक्त श्रीखंड भरपूर खाल्लेला आहे कारण तिला श्रीखंड खूप आवडतो.